स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे आणि हे अपडेट लाईव्ह डायरेक्ट विद्यार्थी मित्रांनो आपलं जे आझाद मैदान आहे मुंबई या आझाद मैदानावरून आपल्याला सांगू इच्छितो. आपले जे काही विद्यार्थी मित्र आहेत जे संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी आहेत आपल्या ग्रुपला सुद्धा मेसेज आलेले आहेत आणि जे शिष्टमंडळ होतं विद्यार्थी मित्रांनो हे शिष्टमंडळ आपल्या ज्या वेळेला भेटायला गेले त्यावेळेला शासनानं जे उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर जे आहे ते सकारात्मक आहे आणि ती आपल्यासाठीची आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट असतील अपडेट हे सकारात्मक असतील, सकारात्मक माहिती दिली जाणार आहे. नकारात्मक असेल तर नकारात्मक माहिती आपल्या या चॅनलला दिली जात असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की 4 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत प्रशिक्षणार्थी आहेत यांचा काही विद्यार्थ्यांचा कार्यकाळ हा संपणार होता. या संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपले जे हरिभाऊ राठोड आहे यांच्या माध्यमातून नेतृत्व पुन्हा उभा राहिला आणि 4 तारखेला हा मोर्चा या आझाद मैदानामध्ये उभा राहिला आणि या मोर्चाचा जे पडसाद आहे हे पडसाद आपल्याला शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी उमटलेले दिसत आहे. शासनाने आतापर्यंत जे परिपत्रक काढले 5 ते 6 जिल्ह्याचे परिपत्रक काढलेले होते. हिंगोली काढलंय, अमरावती काढलंय, नंतर पालघरचं काढलेलं आहे, सोबत अहिल्यानगरचं सुद्धा परिपत्रक आलेलं आहे. या 4 ते 5 जिल्ह्यांचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे की एकही दिवस जास्त या विद्यार्थ्यांना ठेवता कामा नये. जर ठेवण्यात आलं तर ते जबाबदारी ही आस्थापनेची जबाबदारी असणार आहे. या प्रकारचे हे परिपत्रक काढल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आणि जी डेट आहे ती डेट उद्या कॅबिनेटचे जे काही मंत्री महोदयाची जी मीटिंग असणार आहे त्यापूर्वीची डेट ठरवून या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचं काम केलं आणि या लढ्याला मात्र यश आपल्याला मिळालेलं आहे. यश कोणतं मिळालं तर यश असं मिळालं आहे की शासनाने आम्ही जे आहे विद्यार्थ्यांचं युवा प्रशिक्षणार्थीचं कार्यकाल आहे हे वाढवणार आहोत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. परंतु आपले जे विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणी गेल्यानंतर विद्यार्थ्यांना माहित आहे की सरकार हे आपल्याला गाजर सुद्धा देऊ शकतात, म्हणजे आता आश्वासन दिलं आणि नंतर बदलू शकतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कारण त्यामुळेच विद्यार्थी आपले आक्रमक झाले सध्याच्या वेळेमध्ये. कारण विद्यार्थ्यांचं मत असं आहे की आम्हाला शासनाने लेखी स्वरूपात द्यावं. लेखी स्वरूपात दिल्यानंतर आम्ही हे जे काही आंदोलन आहे या आंदोलन आम्ही आंदोलनातून उठून घेणार आहोत, आम्ही स्वतः उठणार आहोत असं विद्यार्थी स्वतः बोललेले आहेत. विद्यार्थी पुन्हा आपले ठाम तिथेच आहेत. जेव्हापर्यंत आम्हाला शासन लेखी स्वरूपात देत नाही तेव्हापर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही असे सुद्धा शासनाने आपल्या ज्या विद्यार्थ्यांनी आहेत ते शासनाला सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतची जी काही आपण गेल्या 3 ते 4 महिन्यातली जी काही लढाई आहे हे आपण सर्व एकत्र येऊन जे लढत आहोत या लढाईला आपल्याला न्याय मिळताना आपल्याला दिसत आहे. एक सकारात्मक बाजूने आपण जाताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु ज्या वेळेला शासनाने नकारात्मक बाजूचे जे काही परिपत्रक काढलेलं आहे त्या बाजूनेही आपण अपडेट दिलेले आहेत आणि शासनाने ज्या पद्धतीने आपल्याला आजही आश्वासन दिलेले आहे त्याचं सुद्धा सकारात्मक बाजू भूमिका आपण, कारण सर्व जे विद्यार्थी आहेत हे सर्व प्रशिक्षणार्थी आहेत हे बेरोजगार आहेत आणि हे सर्व आपले भाऊबंद आहेत. कारण यांना रोजगार देणं हे शासनाचं काम आहे. यावरती सर्टिफिकेट दिल्यानंतर असो की मग आता असो मग याकरिता कार्यकाळ वाढवून द्यावा अशी शासनाला पुन्हा या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि या शासनाने या शिष्टमंडळाच्या माध्यमातून उत्तर दिलेलं आहे की आम्ही तयार आहोत. आपल्याला मंगलप्रभात लोढा साहेबांची सुद्धा आपल्याला जे ऑडिओ क्लिप आहे आपल्या ग्रुपला आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी वेगवेगळ्या तालुक्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. यांना सर्वांना या ठिकाणी आनंदाची ही जी काही बातमी आहे ही सदिच्छा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण एकत्र आलात म्हणून या शासनाला ही भूमिका घेणं भाग पडलं आणि महत्वाचा विषय आहे की लेखी स्वरूपात जर शासनाने दिलं तर नक्कीच चांगलं असणार आहे. कारण शासन कधी बदलेल याची शाश्वती नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण हे सरकार कधी बदलेल काही सांगता येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे 1500 रुपये जे आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना बोललेत आणि 2100 रुपये सुद्धा देतो असे बोललेत, परंतु मात्र आता त्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिलं जात आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. अशी उदाहरणं आपल्याकडे खूप आहेत. म्हणून लेखी घेतल्याशिवाय आपल्या कोणतेही विद्यार्थी त्या ठिकाणी हटणार नाही असं हे आताचं अपडेट आहे. हे अपडेट आपलं लाईव्ह अपडेट असणार आहे. आताच मी फोनवरती विद्यार्थ्यांशी बोललेलो आहोत आणि त्यावरूनच विद्यार्थ्यांनी हे अपडेट दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.